मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक M22 2024 प्र. 96 कार्यालय 2 नवीन प्रशासकीय इमारत 3रा मजला मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई दिनांक 12 जुलै 2024. आणि पहिलं जे आहे संदर्भ आहे महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक म्हणजे महाराष्ट्र बाल विकास 2024 प्र. 96 कार्यालय 2. आता मित्रांनो, पहिला जो आहे याच्यामध्ये जो पहिला बदल आहे याच्यामध्ये पूर्ण 12 बदल झालेले आहेत. त्याच्यातला पहिला आपण वाचूया. पहिला बदल काय ते आपण बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे. कुटुंबाची व्याख्या. सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील. कुटुंब याचा अर्थ म्हणजे पहिला जो मुद्दा आहे, पहिला जो बदल आहे, कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली. 2. नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. 3रा जो बदल आहे, परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्मदाखला किंवा 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा 3. अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे. 4था जो बदल आहे, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे. 5वा जो बदल आहे, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे. 6वा जो बदल आहे, सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, CRP, मदत कक्ष प्रमुख व CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. 7वा बदल आहे, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान पोषण, MGNREGS, PM स्वनिधी, JSY, PMMVY
व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर कार्यान्वित केली आहे. केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील हा मुद्दा इथे पुन्हा रिपीट झाल्यामुळे मी तुम्हाला पुन्हा हवा तर 7वा मुद्दा हवा तर परत वाचून दाखवते. केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची म्हणजे PM किसान योजना डायरेक्ट तुमच्या जे अकाउंटला जी जमा होते ती योजना देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान पोषण किंवा MGNREGS, PM स्वनिधी, JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांच्या डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा. हा एवढा मोठा आहे 7वा बदल. मित्रांनो, 7वा बदल फार मोठा आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघितला असेलच. तुम्हाला नाही कळाला तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही तो व्यवस्थित लक्ष देऊन पुन्हा तुमच्याजवळ त्याची कॉपी ठेवू शकतात. म्हणजे तुम्हाला नंतर शांततेने परत वाचू शकता तुम्ही. आता 8वा बदल बघूया आपण काय आहे ते. गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावेत. आता 9वा बदल आहे. ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे. तसेच द्विवृत्ती डुप्लिकेशन टाळण्यात यावी. शासन निर्णय 10वा जो बदल आहे. शासन निर्णय दिनांक 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समिती ऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती आता अ व ब वर्ग महानगरपालिका पुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी. मित्रांनो, आता आपण बघूया 11वा बदल. तालुका
वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी. जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे. आता आहे 12वा बदल. नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, CRP, मदत कक्ष प्रमुख, CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. म्हणजे सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन फॉर बेनिफिशियरी ₹50 ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. हे आहे पूर्ण 12 महत्त्वाचे बदल. मित्रांनो, तुम्हाला पूर्ण सगळं लक्षात आलं असेलच की हे जे आहे हे बघा इथे पूर्ण. अजून हे सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवते की 13वा जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, म्हणजे हा बदल नाही आहे पण त्यांनी 13वा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सदर शासन निर्णय दिनांक 11/7/2024 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. म्हणजे हे जे आहे हे सगळे बदल जे आहे हे 11 तारखेलाच झालेले आहेत आणि ते कार्यान्वित सुद्धा निर्गमित करण्यात येत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी सर्व हे जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला स्पष्ट आणि सगळे जे बदल झालेले आहेत 12 ते मी तुम्हाला सगळे लाईव्ह दाखवले मित्रांनो. त्याच्यामुळे तुमचे हे सगळे जे तुम्ही लक्ष देऊन सगळे बदल लक्षात घ्या आणि तुम्ही याप्रमाणे तुमचा जो फॉर्म आहे तो अपडेट करून घ्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे तो तुम्ही अपडेट करून घ्या. जर तुमचा काही राहिले असेल तर तुम्हाला, म्हणजे जरी तुमचा फॉर्म भरून झाला असेल तरीसुद्धा तुम्हाला पुन्हा तो अपडेट करता येईल. हे पॉईंट्स जे राहिलेले तुमचे तुम्ही ते पुन्हा तुम्ही कव्हर करून तुम्ही अपडेट करू शकतात.